मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घेसास यांचा राजीनामा ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर घेसास यांनी राजीनामा प्रशासनाकडे सोपवला। रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाहीत। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालयच दोषी। राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून रुग्णालयावर ठपका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली। रुपाली चाकणकर संतापल्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे हत्या। डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा। खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट। डॉक्टर घेसास यांच्यावर कारवाई करा। भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे मागणी। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार। गुंतवणूकदारांचे 19 लाख बुडाले। मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्येही 10% घसरण। इंद्रजीत सावंतांची प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस। कोरटकरने बदनामी केल्याचा इंद्रजीत सावंत यांचा आरोप। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम। कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण। खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणीही तहकूब। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोनं 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 3800 रुपयांनी घसरण। पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल होणार नाही।